सर्वांना जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आजचा विषय असा आहे, खूप भारी आहे विषय. साहेब, आपण जनतेला मला एवढं सांगायचं आहे, आज आपण हॉटेल कामगार आहोत, कारखानदार आहोत, प्रत्येक कंपनीतून कामं प्रायव्हेट करणार आहोत. आणि एक सरकारने, ज्या सरकार सत्तेमध्ये आहेत, आपली लोक आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. ह्यांना विचारायचा प्रश्न विचारायचा आहे. साहेब, तुम्ही 12 तास दी ड्युटी जो हा लागू GR मंजूर केला, डॉक्टर आंबेडकरांनी जे 8 तास नोकरी काम करणाऱ्या लोकांना का त्यांना विश्रांतीची गरज आहे, ह्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी 8 तास कामगारांना ड्युटी मंजूर केली. आणि आज तुम्ही सांगता 12 तास नोकरी करा. साहेब, 12 तास नोकरी करायचं काय, कुटुंब सोडायचं का? हा तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. मला तुम्ही सांगा, 12 तास नोकरी करण्यासाठी 4 तासाचा प्रवास करतो माणूस, म्हणजे झाले किती तास बाहेर? तो कुटुंबाकडून किती तास बाहेर राहू शकतो, हे विचार केलात का कधी? ज्या व्यक्तीला 12 तास नोकरी करायची, ड्युटी करायला लागेल, तर त्याला घर कधी सोडायला लागेल? कारण माझ्यासारखे सामान्य लोक विरार साईडला खूप दूर राहतात आणि मुंबईमध्ये नोकरीला येतात. म्हणजे तरी कुटुंब सोडून नोकरी करायची का साहेब, हे सांगा मला. तुम्ही आज जो GR मंजूर केलात, तो GR सरकारी कर्मचाऱ्यांनी केलात का प्रायव्हेट कंपन्या देखील केलात? सरकारी कर्मचाऱ्यामध्ये, सरकारी नोकरीमध्ये पण बघितला तर कॉन्ट्रॅक्ट बेसिक चालूच आहे साहेब ना. प्रायव्हेट कंपन्या, तुम्हाला हे दिसत नाही का का जो माणूस नोकरी करतोय, जो आपल्या पोटापाण्यासाठी मुंबईमध्ये जातोय, तिथे त्याला नोकरीचे त्या 8 तासाच्या नोकरीचा पगार किती मिळावा, हा GR मंजूर केलात का तुम्ही? हा GR मंजूर कधी करणार आहेत? का कंपन्यांना नोटीस कधी देणार तुम्ही का तो तिथे नोकरी जो तुमच्याकडे काम करत असेल त्याला एवढा मूलभूत त्याचा अधिकाराने एवढा पगार मिळालाच पाहिजे, हे कधी तुम्ही सांगणार आहेत? कारण प्रत्येक कंपनीचा तुम्हाला टॅक्स मिळत असतो. मग आम्ही सांगा साहेब, आम्ही कोणाच्या भरोश्यावरती विश्वास करायचं? ज्या आमच्या संविधानाच्या चौकटीमध्ये ज्या अधिकार आम्हाला दिले, ते अधिकार देखील तुम्ही आमचं बंद करायला निघालात. तुम्हाला थोडंसं विचार करता येतात का नाही? तुम्ही देखील कुठेतरी एक रिक्षा चालक होता पहिले. एकनाथ शिंदे साहेब, सांगतो तुम्हाला, आज मला सांगा, मी विरारमधून येणार 6च्या ड्युटी जायचं, मला 3-3:30ला उठायला लागतो मला. म्हणजे माझा कुटुंब 18 तास बाहेर असेल. मग माझ्या कुटुंबाला वेळ कधी द्यायचा? माझा मुलगा कॉलेजमधून यायचा कधी मला माहीत पडायचं? याची कधी विचार केला का आमच्या घरोघरी, म्हणजे जनतेचं? तुम्ही आपल्या स्वतःच्या मनमर्जी चालू आहे तुम्हाला.